सोहम, अरे हे काय होऊन बसलं रे? असं कसं त्यांनी अचानक ठरवलं सगळं? मला तर वाटलं होतं की ऍटलीस्ट महिना तरी जाईल शूटिंग सुरू व्हायला. हो, मलाही तसंच वाटलं होतं. पण डार्लिंग, फिल्मचं असंच असतं. त्यांना हवं तेव्हा ते शूट ठेवतात आणि हवं तेव्हा थांबवूही शकतात. पण आता बघ ना, त्यांनी माझ्यासमोर डायरेक्ट चॉईसच ठेवली आहे. म्हणजे ते त्यांची तारीख चेंज नाही करणार. हो, मलाही तसंच वाटतंय. सोहम, तुझं काय चालू आहे रे? तू माझ्या होला हो म्हणतोयस फक्त. ह्यातून कसं बाहेर पडायचं, काहीतरी सोल्युशन काढ ना. डार्लिंग, यातून मी कसं सोल्युशन काढणार? म्हणजे बघ, तुला फिल्मी सोडायची नाहीये आणि तुला 9 तारखेचा शो तर करावाच लागेल. आता हे कसं साध्य होणार याचाच विचार करतोय मी. आता मी तरी काय करू सांग ना. माझ्या हातात जर असतं ना तर मी तो शो कॅन्सल केला असता, पण फिल्म नसती सोडली. डार्लिंग, असं काय म्हणतेस तू? सगळं तर फक्त तुझ्याच हातात आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं रे नेमकं? म्हणजे बघ, तू आधी गाणं गायला नकार दिलास, सगळ्यांनी तुला समजवलं, तू कोणाचं काहीच ऐकलं नाहीस ॲज युजल. पण आता तुला स्वतःहून गाणं गायची इच्छा निर्माण झाली, बरोबर? डार्लिंग, सगळं तर तुझ्या मनासारखंच होत आहे ना. मग आता तुझा निर्णय तूच घे. पण मला नाही वाटत की प्रोड्युसर सर डेट्स ॲडजस्ट करतील. मी काय म्हणतो, तू भैरवीजींशी बोल ना आणि शोची डेट पुढे ढकलायला सांग त्यांना. माझ्या मनातलं बोलला सोहम. आपण तसंच सांगू मम्माला. पण मला वाटत नाही भैरवीजी आपलं ऐकतील. नाही ऐकलं तर तिचाच लॉस आहे, पण तिला माझं ऐकावंच लागेल. या काय हो, काय बघताय पंचांगात एवढं? आपल्या सावलीच्या पत्रिकेतली ग्रहदशा बघतोय. मग काय म्हणते ती? तेच संतती विरह स्पष्ट दिसतोय. बाकी तिच्या आयुष्यात सुखच सुख आहे. एका स्त्रीसाठी सगळ्यात मोठं सुख असतं आई होणं. तेच जर तिच्या नशिबात नसेल तर बाकी सगळ्या सुखाला काय अर्थ आहे? अलका, नशीब ग्रहतारे हा सगळा त्याचा खेळ आहे. आपण काय करणार? आपण फक्त अंदाज बांधू शकतो. बाकी करता करविता तोच आहे. बरं ऐक, मला सांग, किरणचं आवरलं का? मी तिला सोडून येतो. काय? अरे हा, ती नाहीये नाही का? नाही, मला कळतंय तुम्हाला खूप आठवण येते तिची, पण अगं ती घरात नाहीये ना, मला पटतच नाहीये. इतकी सवय झाली ना तिची. अरे वा बबलू, ये ये. बरं चहा घेशील ना? नाही, चहा सोडला कधीच. बरं इकडे कशी काय वाट चुकलास आज? वाट चुकलो नाहीये, मुद्दामून आलोय तुमची चौकशी करायला. का रे बाबा, एकदम आमची चौकशी करावीशी का वाटते तुला? असं काय बोलताय? अहो या आधी पण आलोय मी. हा, तुम्हाला आठवत नसेल ना. ए बुबलू, या आधी तू आलायस ना तर फक्त कामासाठी आलायस. आमची चौकशी करायला नाही. काही वाटेल ते बोलू नको. कामासाठी आलोय, पण तुमची चौकशी पण केली आहे. करत राहणार आणि करणार. न करून कसं चालेल? ए बुबलू, ताकाला जाऊन भांड लपवू नये माणसाने. खरं सांग, तुला किरणची आठवण येते म्हणून आलायस ना? नाही, असं काही नाहीये. असं काय बघता एकमेकांकडे? खरंच असं काही नाहीये. तुमची चौकशी करायला आलोय मी. बरं, तुला आमच्या दोघांची इतकी काळजी वाटते तर तू एक काम कर ना, हा, सांगा. इथेच येऊन राहा ना. चला, येतो मी. अरे काय झालं? थांब. नाही नाही, खूप काम आहेत मला. थांब ना. नाही नाही, येतो येतो येतो. अरे नीट जा. आपल्याला हा जावई चालणार आहे. मलाही आवडलाय. किरणचं काय ते तुम्ही बघून घ्या. नाही, मी याला सांगणार आहे. घर जावई व्हायला तयार आहेस का तू? आणि त्याला जर हा हो म्हटला तर हाच आपल्या किरणला पटवेल. मग काय, जावई पण घरात, माझी लेकही घरात. मज्जाच मज्जा. कठीण आहे बुवा तुमचं. आत्ताच भैरवीजींशी बोललो फोनवर. त्यांना सांगितलं, म्हटलं आमच्या कुटुंबासाठी पहिली रो कार्यक्रमाची रिझर्व करून ठेवा. त्या म्हणाल्या, अहो ऑलरेडी तिकीट बुक केलेली आहेत. ग्रेट.
मला ना तो सगळा माहोल एन्जॉय करायचा आहे. म्हणजे ते जमलेलं पब्लिक आणि ताराला बघण्यासाठी असलेला त्यांचा उत्साह, तो असा भरलेला हॉल आणि माझ्या पाठीमागे असलेली गर्दी अशी वळून बघायची आहे मला. सगळं एक्साइटमेंट एन्जॉय करायचं आहे मला. हो हो, जरा श्वास तरी घ्या. मला दम लागला ऐकून. आणि काय हो, असं का वागताय लहान मुलासारखे? कसला उत्साह एवढा? अगं असणारच ना एक्साइटमेंट. आफ्टर ऑल तारा आपल्या घराण्यातली पहिली कलावंत आहे. म्हणजे आता सोहम म्युझिक कंपोजर आहे, पण फर्स्ट इज अ फर्स्ट. नाही, खरं आहे तुमचं. कला ही परिसासारखी असते. तिचा स्पर्श झाला ना की आपलं आयुष्यच उजळून निघतं, नाही? पण आज एवढं भरभरून का म्हणून बोलताय? अगं जनरल एक्साइटमेंट. फक्त ना मला एकाच गोष्टीची काळजी आहे. काय आहे, सध्या थंडीचे दिवस आहेत, तर ते व्हायरल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं ना गळ्याला. ते होता कामा नये फक्त ताराला, नाहीतर त्रास होईल उगीच तिला. ती काळजी घेणार, ती तरबेज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. किती वर्षापासून करते. शिवाय तिची आई सुद्धा एक मोठी गायिका आहे. अगं ते सगळं ठीक आहे, आणि शिवाय सावली आहे ना ताराच्या मदतीला. तसंही सावलीशिवाय ताराचं गाणं होऊच शकत नाही ना. म्हणजे ताराला सावली लागतेच ना मदतीला. आणि त्यात काही इन्फेक्शन वगैरे झालं तर मला वाटतं सावलीला ते आयुर्वेदिक औषधं, काढे विढे ते येतात ना सगळं, तर ते करेल ती मॅनेज. पुरे पुरे. किती कौतुक करायचं एखाद्याचं? पुरे. तिला तुम्ही कौतुकाच्या वेळेला कौतुक आणि चुकीच्या वेळेला शिक्षा. आल्या तारा मॅडम. आल्या? घ्या, आली तारा. बघा तारा, बेटा कुठे राहिली होतीस? आम्ही सगळे किती वाट बघत होतो तुझी. तू फोनही उचलत नव्हतीस. काळजी वाटली ना आम्हाला. बास ना भैरवी माई, आली ना ती आता. हा, मग कशाला प्रश्न विचारत बसलाय? गप्पा काय मारताय? चला ना आपण रियाज सुरू करू. ए चल तारा. एक मिनिट तारा मॅडम, काय झालं? तुम्ही शांत का आहात? मम्मा, एक प्रॉब्लेम झालाय. वाटलंच, मला वाटलंच होतं की ही पोरगी आता काही ना काही प्रॉब्लेम शोधून काढणार. मी कारण काढते. अगं मम्मा, असं कसं म्हणतेस? तू मलाच का ब्लेम करत राहतेस सारखं? भांडू नका तुम्ही. तारा, काय झालंय? काय झालंय ते सांग बरं. काय झालंय? 9 तारखेला आपला शो आहे आणि त्याच दिवशी माझ्या फिल्मचा मुहूर्त येईल. मग त्यात कसला आलाय प्रॉब्लेम? कॅन्सल करून टाक तुमचा मुहूर्त. असं कसं कॅन्सल करून टाक म्हणते डायरेक्ट? बरं ठीक आहे, कॅन्सल नको, पोस्टपोन कर. पण आपली तारीख आधी ठरलेली आहे, त्यामुळे आपली तारीख तीच राहणार. मम्मा, तसं नाही करता येणार. ते खूप मोठे प्रोड्युसर आहेत आणि त्यांना कसं मी कन्व्हिन्स करू? भैरवीजी, मुहूर्त रद्द नाही करता येणार. तारा बरोबर बोलते. म्हणजे आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही ऐकत आहेत. ते असं म्हणतात की डेट्स ऑलरेडी घेतलेत, सो मुहूर्त मागे पुढे करता येणार नाही. आय होप यू अंडरस्टँड. मम्मा, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते की आपण आपल्या शोची तारीख पुढे ढकलूयात म्हणून. प्लीज मम्मा, आय रिक्वेस्ट, प्लीज.